students, for this 7th standard we are going to learn topic number 5, food safety. In previous lecture we learned about how and where food is wastage and spoilage of the food. In this lecture we are going to learn about qualitative wastage of food, quantitative wastage of food. There are two types of wastage of food: qualitative wastage and quantitative wastage. Qualitative wastage and quantitative wastage. Here is quantitative wastage of the food. Quantitative wastage means संख्यात्मक नासाडी, अन्नाची संख्यात्मक नासाडी. अन्न कशा प्रकारे वेस्ट होतं, संख्यात्मक पद्धतीने आपल्याला त्याचं मापन पाहायचं आहे. तर पहिलं आहे युजिंग रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग. युजिंग रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग, शेती चुकीच्या पद्धतीने करणे. हँड सोईंग ऑफ सीड्स, inadequate thresling, improper storage, wrong method of distribution of food. Hand sowing method means चुकीच्या पद्धतीने शेती करणे, हाताने पेरणी करणे किंवा चुकीच्या ठिकाणी अन्नाची साठवणूक करणे, ओलसर जागी अन्न साठवणे, अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. दुसरी पद्धत आहे feasts and in banquet wrestling into lots of quantitative loss. म्हणजे आपण सण समारंभाच्या वेळेस आग्रह करून एकमेकांना जेवायला वाढतो किंवा पारंपरिक पद्धतीने जे अन्न आपण वाढतो आग्रह करून, अशा वेळेस अन्नाची नासाडी होते. Offering excessive foods, improper traditions like offering excessive foods, म्हणजे गरज नसतानाही ताटामध्ये अन्न वाढून घेणे. अशा प्रकारे अन्नाची संख्यात्मक नासाडी होते. क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, युजिंग रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग, फीस्ट, ऑफरिंग एक्सेसिव्ह फूड्स इन 3 टाइप्स. अशा प्रकारे 3 पद्धतीने क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड होतं. नेक्स्ट टाइप आहे क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे गुणात्मक नासाडी. क्वालिटेटिव्ह वेस्टेज मीन्स गुणात्मक नासाडी. युजिंग रॉंग मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन. युजिंग रॉंग मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन. प्रिझर्वेशन म्हणजे साठवणूक करणे, चुकीच्या पद्धतीने अन्नाची साठवणूक करणे. एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेशन्स. आपण गेल्या वर्षीच्या वर्गात पाहिलेलेच आहे. वॉशिंग व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग अँड ओव्हर कुकिंग. वॉशिंग व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग म्हणजे अगोदर भाज्या कट करणे आणि नंतर धुणे. अशानं काय होतं तर भाज्यातील सर्व जीवनसत्वे निघून जातात. त्यामुळे भाज्या अगोदर धुवायच्या आणि नंतर कट करायच्या, ही प्रॉपर मेथड आहे. ओव्हर कुकिंग फूड, काही पदार्थ असे आहेत की ते अति शिजवल्यानंतर त्याच्यातील जीवनसत्वे नाहीसे होतात. त्याच्यामुळं अन्न शिजवताना हे व्यवस्थित आणि कमी वेळेतच शिजवलं पाहिजे. थर्ड टाइप आहे मिसकॅल्क्युलेशन ऑफ टाइम रिक्वायर्ड. मिसकॅल्क्युलेशन ऑफ टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम प्रोड्युसर्स टू कंझ्युमर्स. म्हणजे उत्पादकापासून ग्राहकांपर्यंत अन्न जायला वेळ लागला तर अन्नाची नासाडी होते. म्हणजे जसं भाज्या आहेत किंवा फळं आहेत, ती फळं जर ट्रान्सपोर्टिंग मध्ये वेळ गेला तर ते फळं खराब होतात. मिसहँडलिंग ऑफ फ्रुट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज. हिअर वी लर्न 2 टाइप्स ऑफ वेस्टेज ऑफ फूड. Quantitative wastage of food
क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक नासाडी आणि क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे गुणात्मक नासाडी. अशा प्रकारे आपण दोन पद्धतीने अन्नाची नासाडी कशी होती हे पाहिलेलं आहे. नेक्स्ट टाइप आहे वे टू प्रिव्हेंट फूड स्पॉइलेज. वेज टू प्रिव्हेंट फूड स्पॉइलेज अँड फूड वेस्टेज. वे टू प्रिव्हेंट फूड स्पॉइलेज अँड फूड वेस्टेज म्हणजे अन्न वाया घालवण्यापासून कसं वाचवलं पाहिजे, त्याची नासाडी पण झाली नाही पाहिजे आणि ते अन्न वाया पण गेलं नाही पाहिजे. सर्व युअरसेल्फ. स्वतःला जेवढं हवं तेवढंच घ्यायचं. सर्व ओनली दॅट यू कॅन फिनिश इटिंग. तुम्ही जेवढं अन्न संपवू शकता तेवढंच अन्न ताटात आपण घेतलं पाहिजे. अवॉइड थ्रोइंग अवे म्हणजे ताटातील अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ईट ऑल द फूड दॅट हॅज बीन टेकन इन दी प्लेट. ताटामध्ये जेवढं घेतलं आहे तेवढं अन्न संपवलंच पाहिजे. डू नॉट थ्रो अवे इट. थर्ड टाइप आहे डू नॉट ओव्हर कुक. परत इथंही तोच मुद्दा आलेला आहे, जास्त अन्न शिजवायचं नाही. अँड चेक द एक्सपायरी डेट ऑफ द पॅकेजिंग फूडस्टफ्स बिफोर यूज इट. चेक द एक्सपायरी डेट ऑफ द पॅकेजिंग फूड बिफोर यूज इट. जे आपण पाकिटामधील अन्न आहे ते अन्न त्यांची एक्सपायरी डेट चेक केली पाहिजे. त्याचा वापर करण्यापूर्वी त्यांची एक्सपायरी डेट चेक केली पाहिजे. स्टोर ग्रेन्स अँड अदर फूडस्टफ्स बाय यूजिंग प्रॉपर मेथड्स. योग्य पद्धतीने त्यांची साठवणूक केली पाहिजे. बाय द फूडस्टफ्स दॅट यू हॅव नीडेड. डू नॉट एक्सेसिव्ह. जेवढं हवं तेवढंच अन्न किंवा भाज्या विकत आणल्या पाहिजे. हिअर आर दी 6 points to prevent food from spoilage and wastage. We learned serve yourself, avoid throwing away the food, avoid temptation of grains. साठवणूक करण्यापासून अन्न वाचवलं पाहिजे. स्टोरेज ऑफ प्रॉपर मेथड्स. स्टोरेज ऑफ प्रॉपर मेथड्स म्हणजे साठवणूक करण्याच्या योग्य पद्धतीचा वापर केला पाहिजे. चेक द एक्सपायरी डेट बिफोर यूज इट. डू नॉट ओव्हर कुक. जास्तीचं अन्न शिजवलं नाही पाहिजे. नेक्स्ट पॉइंट वर्ल्ड फूड डे. On everywhere 16th October. On everywhere 16th October will be celebrated World Food Day. World Food Day. संपूर्ण जगामध्ये 16 ऑक्टोबर हा दिवस आपण जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा करतो. मग हे साजरा करण्यामागं काय कारण आहे तर लोकांना अन्न वाया घालवणे आणि त्याची नासाडी करण्यापासून जागं केलं पाहिजे याच्यासाठी आपण हा वर्ल्ड फूड डे साजरा करतो. दिस इज डे टू ऑब्झर्व, टू क्रिएट अवेअरनेस ऑफ द पीपल फॉर वर्किंग टुवर्ड्स द सिक्युरिटी अँड टू अवॉइड फूड वेस्टेज. लोकांना अन्नाची सुरक्षितता आणि अन्न वाया कसं गेलं नाही पाहिजे ह्याविषयी माहिती देण्यासाठी आपण जागतिक वर्ल्ड फूड डे साजरा करतो. हाऊ फूड स्टोरेज अँड प्रिझर्व. फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. अन्न साठवून पण ठेवलं पाहिजे आणि त्याचं संरक्षण पण कसं झालं पाहिजे. प्रिझर्व करणे म्हणजे साठवून ठेवणे. देअर आर मेनी मेथड्स of food storage and preservation. In previous year we learned. आपण गेल्या वर्षी अन्न साठवणूक करण्याच्या इयत्ता 5वी मध्ये अन्नविषयक सुरक्षितता पाठामध्ये पाहिलेलं आहे. अन्न साठवून ठेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. वाळवणे, खारवणे, पाकिटामध्ये पॅक करून ठेवणे,
उकळून ठेवणे किंवा थंड पदार्थ थंड करून ठेवणे, अशा वेगवेगळ्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. देअर आर मेनी मेथड्स ऑफ फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन लाईक फ्रीजिंग, ड्राईंग, बॉइलिंग, airtight packing, etc. These are the different methods of food storage. These different methods helps in preventing the growth of microorganism in the food. आणि ह्या वेगवेगळ्या पद्धतीमुळं अन्नामध्ये जे सूक्ष्मजीव वाढतात, ह्या सूक्ष्मजीव वाढण्यापासून आपण त्यांचं बचाव करू शकतो किंवा त्यांचं संरक्षण करू शकतो. Food protection. How food is protected? Food is protected by the microorganisms and insects. Food protection means preventing the food spoilage by microbial growth and infection by pests or insects. काही कीटक असतात, सूक्ष्मजीव असतात, ह्या कीटकांपासून किंवा सूक्ष्मजीवांपासून आपल्याला अन्नाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. उघड्यावर ठेवलं किंवा जास्त दिवस जर ठेवलं तर ते खराब होतं. मग असं अन्न जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं किंवा व्यवस्थित उकळून ठेवलं तर ह्याची साठवणूक व्यवस्थित प्रकारे करता येते. फूड प्रोटेक्शन मीन्स प्रिव्हेंटिंग ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबल ग्रोथ अँड इन्फेक्शियस पेट्स. फूड प्रिझर्वेशन म्हणजे अन्नाचं संरक्षण कसं करायचं. फूड प्रिझर्वेशन इज यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स म्हणजे आपण जे प्रिझर्वेटिव्ह वापरतो की अन्न साठवून ठेवण्यासाठी जे प्रिझर्वेटिव्ह घटक असतात त्या घटकांचा वापर करून आपल्याला अन्न हे स्पॉइलेज पासून सुरक्षित ठेवायचं आहे. फूड प्रिझर्वेशन इज यूज्ड ऑफ व्हेरियस मेथड्स. These methods aim to be food from spoilage and by using various preservatives we can prevent the food for a long time. We can using preservators we make to preserve the food for a long time. Here we learned two types of storage and preservation of food. How food is protective and food preservation. Organization to look after food safety. काही संस्था आहेत की त्यांनी कायदे केलेले आहेत. Like as FDA, Food and Drugs Administration, किंवा गव्हर्नमेंटने अशा काही संस्था काढलेल्या आहेत की त्याच्यामुळं अन्न सुरक्षितता कितपत आहे आणि अन्नाची सुरक्षितता कशी ठेवली जाते, काळजी कशी घ्यायची, ह्याविषयी ह्या संस्था कार्यरत असतात. FDA is a national government organization. It controls production and distribution of food and drugs by their standardization. अन्न आणि औषध प्रशासन काय करते तर त्याचं स्टोरेज करणे आणि डिस्ट्रीब्युशन करणे यावर ते कंट्रोल करायचं किंवा स्टँडर्डायझेशन करायचं पद्धतीमध्ये वेगवेगळे बदल घडवून आणतात की ज्याच्यामुळे अन्नाचं स्टोरेज व्यवस्थित प्रकारे होतंय का नाही हे पाहिलं जातं. ॲज पर दी फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ॲक्ट in 2006, Food Safety and Standardization Authority of India has been established. 2006 मध्ये गव्हर्नमेंटने फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI या संस्थेची स्थापना केलेली आहे की जेणेकरून
अन्न आणि औषध प्रशासनामधून लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं अन्नाची साठवणूक आणि स्पॉइलेज पासून कसं संरक्षित करता येईल हे पाहिलेलं आहे. नेक्स्ट पिरियड वी लर्न अबाउट मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन. अन्न साठवणूक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, लाईक एज फ्रीजिंग, स्मोकिंग, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स, irradiation, use of inert gases, use of preservatives, natural preservatives or chemical preservatives, pasteurization. अशा ह्या वेगवेगळ्या 7 पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आजच्या तासाला आपण क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, त्याचे टाईप, क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड आणि वेज टू प्रिव्हेंट फूड स्पॉइलेज अँड फूड वेस्टेज इथपर्यंतची माहिती पाहिलेली आहे. जे शिकवलेला भाग आहे तो व्यवस्थित वाचा, समजून घ्या. काही अडचणी असल्यास पुन्हा एकदा विचारू शकता. धन्यवाद.